ओके. कदाचित या व्हिडिओच्या माध्यमातून काही दोन चार ताई ज्यांना जमलं नसेल ते कदाचित व्हिडिओच्या माध्यमातून बघतो, पण एक बेसिक अपेक्षा असते. क्लॉस पुढच्या 1 मिनिटात सेट असला पाहिजे. म्हणजे एवढा 5-10 मिनिटं वाया जायला नको. पुन्हा परत काल सारखी सूचना आज द्यावी लागली. आणि सर्वांनी व्हिडिओ ऑन असले पाहिजे तरच क्लास जॉईन करायचा. ही बेसिक सूचना. दुसरं, त्याच्यानंतर मोबाईल आडवा ठेवायचा. हे रोज सांगत असतो. पुन्हा परत त्याला काही वेगळं करायची गरज नाही. आणि ह्या सर्व स्किल शिकण्यासाठी काल एक होमवर्क दिला होता, की झूम हे ॲप वर स्वतःची लिंक बनवायची, नात्यागोत्यातल्या किंवा मैत्रिणींमध्ये ती लिंक शेअर करायची आणि त्यांना क्लास जॉईन करायला सांगायचा. हा एक मोठा होमवर्क होता. कारण आपल्याला पुढच्या रविवारपासून ज्या कोणी ताई आता कंटिन्यू या प्रवासात असतील त्यांना क्लास सुरू करायचा आहे पुढच्या रविवारपासून. ओके ना? म्हणून जे काही आपल्याला जगभरात जे काही आपल्या नात्यागोत्यातले विद्यार्थी असतील, आपले आप्तेष्ट असतील, त्यांना आपल्याला अबॅकस शिकायला सुरुवात करायची आहे. म्हणून जर तुम्हाला फिजिकल विद्यार्थी नाही भेटू शकले, अ, स- अ, बडगुजर ताई, साधना ताई, असं बसा की तुमचं वरचं छप्पर नाही दिसलं मला तरी चालेल, पण तुम्ही व्यवस्थित दिसल्या पाहिजे. तुमचे दोन्ही हात दिसले पाहिजे मला. आज हात दिसणे फार महत्वाचं आहे. ओके ना? असा मोबाईल ठेवा की व्यवस्थित तुमची पोझिशन दिसेल. पुन्हा पुन्हा रोज प्रत्येकाला वेगवेगळ्या सूचना द्यायची गरज नाही. अश्विनी ताई, तुम्ही फार सिनियर आहेत, जरा व्यवस्थित बसा. हालचाल नकोय मला. क्लासला बसले की मला हालचाल नकोय स्क्रीनवर. पुन्हा पुन्हा त्याच सूचना देतोय मी. ओके. सो प्लीज थोडंसं 100% अटेंडन्स. त्यासाठी जेवण वगैरे सर्व काय असेल ना, आधी 9:30च्या आधी करून घ्यायचं. बसलेत की बसले 100%. नो इधर अँड नो उधर. दोन जरी जरी असले पण 100% अटेंडन्स देणारे पाहिजे मला. टाइमपास नको इथं. ओके, प्लीज पुरा कंटिन्यू जाऊया. सो आपण एक काल झूम लिंक बद्दल आपण बोललो होतो. ओके. आणि त्या झूम लिंकद्वारे आपल्याला काय शिकायचं होतं, की नुसतं मीटिंग नाही अटेंड करता आली पाहिजे, तर मीटिंग आपल्याला घेता पण आली पाहिजे. ओके ना? आणि गुगल बाबाकडे हे सर्व अवेलेबल आहे. थोडं शिकलं पण पाहिजे. नको ते रील्स बघण्यात आणि नको त्या गोष्टी आपण सिरीज बघण्यामध्ये आपण वेळ वाया घालवतो. सुट्ट्यांचे दिवस आहेत. थोडंसं सर्च केलं पाहिजे, शिकलं पाहिजे. म्हणून काय होणार आहे, 2-4 तास वाया जातील. पण चांगल्या गोष्टी शिकण्यामध्ये वाया नाही. धिस इज अ न्यू गेन होईल आपल्यामध्ये नॉलेज. चांगल्या गोष्टी शोधत राहिलं तर गुगल बाबाला वाटतं, की हा व्यक्ती नेमकं काय शोधतोय, तर तेच गुगल बाबा आपल्या समोर आणत असतो. हे गुगलला माहिती असतं. तुम्ही जर साड्या शोधत बसल्या, तर तुम्हाला साड्याच दाखवणार तो. तुम्ही जे शोधलाल ते तुमच्या समोर आणून देईल गुगल बाबा पुढच्या. तुम्ही कधी पण क्रोमवर गेले तर. ते त्यांचं काम आहे. तसं आपल्याला जे आपल्यासाठी गरजेचं असतं ते शोधलं पाहिजे आणि ते आपल्यासमोर येत असतं. म्हणून पुन्हा परत ज्यांनी ट्राय केला नसेल, बऱ्यापैकी 5-6 ताईंनी ट्राय केला. त्यांनी मीटिंग अरेंज करून बघितली. त्यांनी मीटिंग घेऊन बघितली आणि काही जण अजून घेऊन बघणार आहेत. हा एक्सपेरिमेंटचा पार्ट आहे, हा लर्निंगचा पार्ट आहे. हा शिकलो पाहिजे आपण. साऱ्या जगाबरोबर आपल्याला जे काही एआय चाललंय, जे काही टेक्नॉलॉजी आहे, त्या टेक्नॉलॉजी बरोबर आपल्याला जाता आलं. अश्विनीताई, एक काहीतरी ठरवा जरा. त्या खुर्चीला फेविकॉल लावा उद्या 2 किलो आणि बसा जरा एका ठिकाणी शांत. ओके ना? अश्विनीताई, ओके ना? मी बाहेर काढून दिलं तर राग येईल ना मग तुम्हाला. ओके ना? म्हणून जरा बसून घ्या एक ठिकाणी शांत. ओके, प्लीज प्लीज. पुन्हा पुन्हा परत सूचना द्यायला नका लो मला त्याच त्याच गोष्टी. ओके ना? एक ठिकाणी शांत बसून घ्या. ओके, प्लीज. मला माझ्यासमोर 25 जण जरी असतील ना, तर 25 जणांवर मला नजर ठेवायची असते. तसं प्लीज, एकदा बसलात क्लासला काही बसल्या, गुड विद्यार्थी पाहिजे. प्लीज प्लीज. ओके ना? ओके. सॉरी. सो आपण झूम बद्दल बोलत होतो आणि एक दुसरा होमवर्क दिला होता. तो दुसरा होमवर्क पण 3-4 ताईंनी करण्याचा प्रयत्न केला. ग्रुपमध्ये सर्व समजतं तुम्हाला. ओके. काय केला होता आपण, की आपण कोडिंग आणि डिकोडिंग बद्दल आपण बोललो होतो. रेकॉर्डिंग ऑन आहे ना? ओके. तर त्या कोडिंग आणि डिकोडिंग मध्ये काय, की जे अबॅकस आपण टूल बघितलं होतं. पहिल्या दिवशी आपण अबॅकसचं टूल ड्रॉ केलं. ते पण थोडंसं इनोव्हेटिव्ह अप्रोचने व्हायला पाहिजे होतं. पण ठीक आहे. तुम्ही ज्या पद्धतीने केलात ते केलं. त्यानंतर या अबॅकस टूलमध्ये आपण ज्या काही मुव्हमेंट आपण करणार आहेत. कारण या आन्सर लाईनला जे काही बीट टच होणार आहेत, त्याच्यानुसार आपल्याकडे काही फोटोज येणार आहेत. आणि त्या फोटोमधून आपल्याला बघितल्या बघितल्या जर आपल्याला स्पीड वाढवायचं असेल, ब्रेन वॉन्ट स्पीड, ब्रेनला स्पीडची गरज असते. आणि त्याच्याकडे जे काही फोटो येणार आहेत,
त्या फोटोचं ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला आन्सरमध्ये म्हणजे डिजिट फॉर्ममध्ये करता आला पाहिजे. किंवा जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करणार आहेत, प्लीज इकडे लक्षात द्या, का इम्पॉर्टंट होता कालचा दिवस, की मी तुम्हाला सांगितलं 24, मी तुम्हाला डिजिट सांगितला 24, पण तो 24 तुम्हाला एका फिगरमध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचा आहे अबॅकस टूलमध्ये. म्हणजे 20 हा टेनच्या रॉडवर असेल आणि 4 हा युनिट रॉडवर असेल. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला 0 सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं 96, तर तुम्हाला 90 हा टेनच्या रॉडवर असेल आणि 6 तुमचा युनिट रॉडवर असेल. या पिक्चर फॉर्ममध्ये तुम्हाला क्रिएट करता आला पाहिजे. आणि म्हणून कालचा दिवस आणि आजचा दिवस होमवर्क महत्वाचा होता. तो ॲब्सोल्युटली मी तुम्हाला सर्वांना पुन्हा परत एक विनंतीपूर्वक सूचना करेल, की तुम्ही तो सर्वांनी प्रामाणिकपणे, हे बघा, मी काहीच शिकवणार नाहीये, मी बडबड करणार आहे. मी आधीपासून सांगितलं, मी कायम आयुष्यभर बडबड करणार आहे. पण तुम्हाला मेहनत करायची आहे. तुम्हाला शिकायचंय. मी काय तुमचा हात धरून तुमच्याकडनं 2+2 4 होतात हे सोडून नाही घेणार. अनिताताई, मी तुम्हाला कन्सेप्ट सांगेल. मी कन्सेप्ट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करेल. पण तुमचं मोटिवेशन जर अर्ध्या किलोने 1 किलोने लगेच कमी झालं, तर सॉरी, मी नाही काही तुम्हाला शिकवू शकत. तुमचं मोटिवेशन तुम्हाला 10 किलोने तुम्हाला वाढवावं लागेल स्वतःहून. तुम्हाला प्रेरित व्हावं लागेल. कारण हा लाख मोलाचा एक नवीन टेक्नॉलॉजीचा जर आपण लाख मोलाचा क्लास शिकतोय, अशा आहेत त्या परिस्थितीत, म्हणजे तुम्ही जिथं आहात, मी जिथं आहे, तिथून आपल्याला या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून शिकायचं आहे. तर मात्र इथं प्रत्येकाची ओनरशिप वाढते आणि ती ओनरशिप असते की डेडिकेटेड, प्रामाणिकपणे 100% डिव्होटेड राहून ते करणं, तरच तुम्ही शिकू शकणार आहेत. हा प्रवास तरच सक्सेसफुल होणार आहे. नाहीतर मग कुठेतरी घाटात गाडी थांबल्यासारखं कुठेतरी थांबून जाल आणि पुन्हा परत वाटेल की पहिले हौशा-हौशेने 2 दिवस सोपं वाटतं, नंतर कठीण वाटायला लागतं. तसं व्हायला नको. म्हणून परत सांगतो, की रोजच्या रोज जे काही चाललंय, असं काही नाही, वेळ नाही, काही नाही. मी पण सांगत असतो मी खूप बिझी आहे, पण मी पण खूप टाईमपास करतो. आपल्याला आयुष्यात खूप टाईमपास करायची सवय असते. थोडासा वेळ बाजूला ठेवला पाहिजे आणि प्रॉडक्टिव्ह टाइम युटिलाइज केला पाहिजे प्रत्येकाने, ही अपेक्षा आहे. सो ओके, तुम्ही काल बऱ्यापैकी केला असेल, 2 होमवर्क दिला होता, तरी पण आज आपण आपल्या प्रेझेंटेशन प्रमाणे काय आहे ते बघून आपण पुढे जाऊया. ओके. ओके. ओके, एक जस्ट मिनिट. ओके. प्रेझेंटेशन दिसतंय का? कोणी सांगेल का मला? कोणी सांगेल मला? ओके. हो सर दिसतंय. ओके. ओके. येस सर. ओके. तर काल पहिल्या दिवसाचा जो होमवर्क होता, सर्वांसाठी थोडंसं याच्याने जातो आणि हे बघा, आधीच्या ताईंच्या पण इथं मला थोड्याशा वेगवेगळ्या फिगर्स दिसत आहेत. प्लीज इकडे लक्ष द्या. फिगर्स म्हणजे त्यांनी बनवलेल्या आकृत्या दिसत आहेत, की थोडंसं मी थोडं वेगळं सांगितलं होतं तुम्हाला. तुम्हाला पण दिसत असेल, की या ताईंनी काहीतरी, हे बघा, मी सांगितलं होतं, की थोडंसं पेन पेपर थोडासा बाहेर जा. खूप वेळा मी सूचना दिल्या ग्रुपमध्ये. पेन पेपरपेक्षा पण बाहेर जा. थोडंसं वेगळं बनवता येतं. हे बघा, या ताईंनी रांगोळी बनवली, या ताईंनी रांगोळी बनवली, या ताईंनी एक व्हिडिओ बनवला. म्हणजे माहित नाही मला, जास्त आवाज झालाय वाटतं. पण सांगायचा अर्थ असा, की एक मिनिटं, थोडासा मी आवाज कमी करून घेतो. जास्त माझ्या साईडला जास्त आवाज झालेला आहे. तो थोडासा कमी करून घेतो. ओके. हां. ओके. या त्याने व्हिडिओ आणि रांगोळीच्या माध्यमातून एक्सप्लेन केलं. ज्यांना काय त्यांची भावना असेल, त्यांना जे काय पद्धत असेल, थोडंसं इनोव्हेटिव्ह अप्रोच ने झाला पाहिजे. आणि ते दिसतंय तिथं. हे ह्या ताईंचं असेल, ह्या ताईंचं असेल, ह्या ताईंचं असेल. इथं विद्यार्थ्यांनी केलं असेल किंवा अजून इथं वेगवेगळ्या ताईंनी काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. जे काय असेल, जो काही मुवमेंट असेल, जेव्हा जेव्हाचा मुवमेंट असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने सर्वजण करतात. म्हणून तुम्हाला मी सांगितलं होतं, की थोडासा क्रिएटिव्ह अप्रोच वापरा. नुसतं पेन, पेन्सिल नेच सर्व शिकता येतं असं नाहीये. थोडा वेगळ्या पद्धतीने विचार केला, चौकटीच्या बाहेर विचार केला, तर काहीतरी नाविन्याचा आपण शोध घ्यायला सुरुवात करू शकतो. नाहीतर अदरवाईज नेहमीसारखं सुरूच राहील. काही प्रॉब्लेम नाही. सो पुन्हा परत मी प्रेझेंटेशनमध्ये जातो. आजच्या प्रेझेंटेशनसाठी आज जे आपल्याला शिकायचंय त्याच्यासाठी जातो. प्लीज, प्लीज. ओके. फार मागे गेलो आपण. काहीतरी, एकच मिनिट.
मी प्रेझेंटेशनवर येतो कारण ते प्रेझेंटेशन खूपच मागे गेलो आपण. एकच मिनिट फक्त. कोणी सांगेल का, मला दिसतंय का तुम्हाला? कोणी सांगेल का? कोणी सांगेल का मला प्रेझेंटेशन नाही दिसत? दिसत नाही ते. सर. नाही दिसत नाही आहे. दिसत सर. नाही स्क्रीनच दिसत नाही. हा, ओके, आता दिसते. ओके, प्लीज इकडे लक्ष द्या. ओके. सो इकडे लक्ष द्या सर्वजण आता. थोडंसं महत्वाचं आहे, सर्वजण लक्ष द्या. हम्म. आपण लेवल 0 शिकतोय आता सध्या. मला ना पेन्सिलचा प्रॉब्लेम येतो नेहमी, काय सध्या आहे. एकच मिनिट. एकच मिनिट घेतो. माझी पेन्सिल गायब होऊन जाते सध्या, काय माहित व्हाईट बोर्ड का त्रास देतो सध्या. अरे देवा, अजून पण नाही सापडत आहे. सॉरी. कोणी चाट करू नका. एक ज्योतिताई, जर जॉईन करायचं असेल तर व्हिडिओ ऑन ठेवा, नाही तर अदरवाईज हे मीटिंग मधून बाहेर जा. ओके, आला आला. सॉरी. काहीतरी ना त्रास देतो एआय. एआय सपोर्ट आल्यापासून आहे ना खूप त्रास द्यायला लागलाय. पहिले एवढा त्रास नव्हता मीटिंग मध्ये. एआय कधी कधी खूप त्रास देतं. ओके. हा, चलो प्लीज इकडे लक्ष द्या. दिसतंय असं समजतो मी. आणि चलो ठीक आहे, इकडे लक्ष द्या सर्व. ओके. आपण लेव्हल 0 शिकायला सुरुवात केलेली आहे आता. लेव्हल 0 मध्ये याच्यामध्ये दोन प्रकार असतात, प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. ज्युनियर आणि सिनियर. सर्वजण लक्ष द्या. प्रत्येकाला, ज्याला ज्याला अबॅकस शिकायचं, म्हणजे टीचर असतील, विद्यार्थी असतील, बाळवाडीतले असतील, 6 स्टँडर्डचे असतील, 9 स्टँडर्डचे असतील, जे काय असेल, प्रत्येकाला लेव्हल 0 कंपल्सरी आहे. कंपल्सरी आहे. आणि ही लेव्हल पकडून, 0 लेव्हल पकडून +7 लेव्हल, अजून 7 लेव्हल, अशा आपल्या टोटल 8 लेव्हल आहेत. ओके, 8 लेव्हल आहे, ते लक्षात असू द्या. अशा टोटल 8 लेव्हल आहेत. जर तुम्हाला विचारलं तुम्ही शिकतायत मग तुमच्या लेव्हल किती आहेत, लोक मार्केटप्रमाणे आपल्याशी पण बार्गनिंग करतात, मार्केटप्रमाणे आपल्याशी चौकशी करतात, आणि म्हणून आपल्याला ह्या लेव्हल बनावं लागल्या. मी काल पण बोललो होतो, लेव्हल हे पैसे काढून घेण्याचं साधन आहे, नाही तर शिक्षणामध्ये लेव्हल नसल्याच पाहिजे. पण एक अलगदपणे, टप्प्याटप्प्याने, दर 3 महिन्याला पालकांच्या खिशातून 4,000 काढण्याचं, 3,000 काढण्याचं, 2,000 काढण्याचं, म्हणजे लेव्हल हे एक साधन आहे. म्हणजे माझ्या मते हे साधन आहे. ओके, परत क्लिअर करतो. पण आपण लेव्हलच बनवल्या नाही तर लोक आपल्याकडे तुच्छ नजरेने बघतात, की अरे यांचा सिलेबस म्हणजे लेव्हल नाहीत, म्हणजे यांचा बोगस अबॅकस आहे का? हे टी शर्ट देत नाही म्हणजे यांचा बोगस अबॅकस आहे का? हे बॅग देत नाही म्हणजे यांचा बोगस अबॅकस आहे का? अशी लोकांची भावना आहे. आणि ती भावना आपल्याला अनिताताई क्रॅक करण्यासाठी, आपला जन्मच त्याच्यासाठी आहे. टी शर्ट डोक्यातून आत घातला नाही म्हणजे काय अबॅकस शिकता येत नाही असं मुळीच नाहीये. बॅग खांद्याला टाकली नाही म्हणजे अबॅकस शिकता येत नाही असं मुळीच नाहीये. पण आपला जन्मच याच्यासाठी, की हे काही न देता पण अबॅकस शिकता येतं, हे आपल्याला पटवून द्यायचंय आणि तसंच वागायचंय, याच्यासाठी आपला जन्म आहे. ओके. सो पुढे जाऊया पुन्हा परत. त्याच्यानंतर अबॅकस लर्निंग मध्ये काही कॅल्क्युलेशनच्या मेथड आहेत. त्यात आपण आज फिंगर टेक्निकला सुरुवात करणार आहोत. त्याच्यानंतर अबॅकस टूल या रविवारपर्यंत आपण बनवणार आहे. तुम्हाला पुढच्या 2 दिवसामध्ये अबॅकस टूल कसं बनवायचं ते पण सांगितलं जाईल. आणि रविवारपर्यंत आपल्याला मेंटल अरिथमेटिक शिकायचंय. या तिघ पद्धतीने प्लीज इकडे लक्ष द्या. फिंगरिंग, अबॅकस टूल आणि मेंटल अरिथमेटिक, या तिघ पद्धती आपल्याला रविवारपर्यंत शिकायच्या आहेत. आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी जे सांगितलं त्याच्यामध्ये आपल्याला 8 लेवल असतात अबॅकसच्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डायरेक्ट कॅल्क्युलेशन, हे जे डायरेक्ट कॅल्क्युलेशन आहेत, प्लीज इकडे लक्ष द्या. डायरेक्ट कॅल्क्युलेशन, ही डायरेक्ट कॅल्क्युलेशन लेव्हल 0 मध्ये असतात. लेव्हल 0 मध्ये असतात, की इथं कुठलाही फॉर्म्युला नसतो. मग त्याच्यानंतर इनहाऊस फॉर्म्युला म्हणून एक फॉर्म्युला येतो, तो लेव्हल 1 आणि लेव्हल 3 मध्ये आपण शिकणार आहोत. पुन्हा परत एकदा सांगतो, लेव्हल 1 आणि 3 मध्ये आपण शिकणार आहोत.
त्याच्यानंतर नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला आपण लेवल 1 आणि लेवल 3 आणि 2 आणि 4 मध्ये पण शिकणार आहोत. म्हणजे हा आपण इकडे लक्ष द्या. म्हणजे डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन आपण लेवल 0 मध्ये पण शिकणार आहोत. आता हे डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन लेवल 1 मध्ये पण असतात, लेवल 3 मध्ये पण असतात, लेवल 4 मध्ये पण, कारण जे आधी शिकलं ते नंतर रिपीट होत राहतं, असं काही नाही. पण सांगण्याचा अर्थ असा की सिलेबस कसा बसवलेला आहे ते सर्व तुम्हाला समजून सांगेल पुढे. तो प्रवास पुढे आहे. पण 8 लेवल असतात. लेवल 0 मध्ये आपल्याला डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन की जिथं कुठलेही फॉर्म्युले येत नाही असे आपल्याला शिकायचे, आणि खास करून ऍडिशन सबस्ट्रॅक्शन शिकायचंय. मग टेबल आपण लेवल 5 पासून सुरुवात करतो. त्याच्यानंतर लेवल 4 मध्ये पण काही टेबल आपण शिकतो, आणि त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे सर्व आपण ऍडव्हान्स लेवलमध्ये 5, 6 आणि 7 मध्ये याचा सिलेबस शिकतो. लक्ष द्या. लेवल 0 सोडली की आता आपण सर्वजण +4, म्हणजे हे सर्व हा जो पार्ट आहे कॉम्बिनेशन, हा सर्व पार्ट आहे, हा लेवल 4 मध्ये कंप्लीट होतो. लेवल 0 आणि लेवल 4 ऍडिशन तर कंप्लीट होतं याच्यामध्ये. मग राहिले टेबल, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. याच्या पुढच्या आपण ऍडव्हान्स लेवल याच्यानंतर कंटिन्यू घेणार आहोत. या पुढच्या ऍडव्हान्स लेवल मध्ये आपण हे शिकतो. म्हणजे 4 आणि 3 अशा 7 लेवल, आणि 0 प्रत्येकाला कंपल्सरी आहे, अशा 8 लेवल आपण शिकतो. कोमलताई थोडं मध्ये मध्ये पाणी पित राहा म्हणजे जांबाई कमी येईल. ओके. आता याच्यामध्ये इकडे लक्ष द्या की मी असं सांगितलं की लेवल 0 मध्ये प्लीज इकडे लक्ष द्या की 2 लेवल असतात. एक ज्युनियर आणि सिनियर. म्हणजे तुम्ही किती इंटेन्शनने बसलात माझं सर्वांकडे लक्ष असतं. सांगण्याचा अर्थ आहे मी व्हिडिओ ऑन याच्यासाठी ठेवायला लावतो की तुम्ही 100% डिवोटेड म्हणून इथं बसले पाहिजे या क्लासमध्ये. ज्युनियर आणि सिनियर या 2 लेवल असतात. आता ज्युनियर आणि सिनियर कशा त्या थोड्याशा आपण समजून घेऊ प्लीज इकडे लक्ष द्या. सर्वांसाठी माहिती म्हणून की पालकांना तुम्ही एक तुमच्याकडे 5th स्टँडर्डचा मुलगा आला आणि त्या 5th स्टँडर्डच्या मुलाला तुम्हाला लेवल 0 शिकवायचीच आहे. नो डाऊट. ती कशी शिकवायची ते मी आज एक्सप्लेन करतो. तुमच्याकडे बाळवाडीतला मुलगा आला, त्याला पण लेवल 0 शिकवायचीच आहे. ॲज अ टीचर म्हणून तुम्ही माझ्याकडे आलेत, तरी मी तुम्हाला आठवडाभर प्रतिभाताई पाणी पित राहा. आठवडाभर तुम्ही माझ्याकडे आलात, तरी पण मी तुम्हाला लेवल 0 शिकवणारच आहे. कारण लेवल 0 सर्वांना फाउंडेशन आहे, कंपल्सरी आहे. पण या शिकण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. या लेवल 0च्याच काही सिलेबस कंपन्यांनी याच्या 3 लेवल बनवलेल्या आहेत. काही कंपन्यांनी याच्या 2 लेवल बनवल्या आहेत. काही कंपन्यांनी याची 1 लेवल बनवलेली आहे. सांगण्याचा अर्थ वेगवेगळ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत अबॅकसमध्ये फ्रँचायझीस देणाऱ्या. तर ज्याचा त्याचा बिझनेस आहे, ज्याला त्याला पैसे कमवायचं स्वातंत्र्य आहे, जो तो त्या आपल्या आपल्या परीने आपलं आपलं काम करत असतो. सांगण्याचा अर्थ असा की हे लेवल 0 म्हणजे काय, की बीट आयडेंटिफिकेशन. तुम्हाला बीटच्या व्हॅल्यू समजल्या पाहिजे. कोडिंग आणि डी कोडिंग 100% तुमचं फास्टली झालं पाहिजे. म्हणजे असं समजा, या गेल्या 2 दिवसाचा जर तुम्ही होमवर्क प्रामाणिकपणे आजपर्यंत केला असेल, तर 2 महिन्याचा सिलेबस संपला माझ्या दोन 2 दिवसामध्ये. पण ते काम तुमचं आहे. माझं काम आहे तुम्हाला गाईडन्स करणं. मी का तुमचे हात धरून नाही शिकून घेणार तुम्हाला, की काढा 24 ड्रॉ करा, 64 ड्रॉ करा, 29 ड्रॉ करा. हे माझं काम नाही, हे तुमचं काम आहे. तुम्हाला जर शिकायचं असेल तर. आणि ते तुम्ही केलं पाहिजे. आता कॅल्क्युलेशनला सुरुवात होईल. मग फिरक्या पडतील. मग दांड्या पाडायला लागतील. का जमणार नाही? कारण प्रामाणिकपणे आधी केलं नाही. असं होतं. म्हणून रोजच्या रोज प्रामाणिकपणे जे होणार असेल ते करा. प्लीज इकडे लक्ष द्या सुद्धा. की आपण असं सांगितलं की लेवल 0 दोन दोन पद्धतीच्या असतात. आता 2 पद्धतीच्या म्हणजे काय अ, की एकदम लहान लहान मुलं असतात आपल्याकडे. बालवाडीतले, पहिली, दुसरीतले आणि 5वी, 6वीतले पण मुलं येतात. मग यांना नेमकं काय शिकवायचं? तर आपण हे रविवारपर्यंत जे काही शिकणार आहेत, हे सर्व आपण असं समजून चालायचं की आपण सिनियर विद्यार्थ्यांना हाच पॅटर्न जसा जसा ब्लॅक बोर्डवर त्यांच्या नोटबुकवर जे जे मी तुम्हाला कालपासून सांगतोय, पहिल्या दिवसापासून सांगतोय, अबॅकस टूल ड्रॉ करा, मुलांना ड्रॉच करायला सांगायचं. त्यांना 99 पर्यंतचे बीट ड्रॉ करायलाच सांगायचं. त्यांना कोडिंग डिकोडिंग करा बीटचं, ते करायलाच सांगायचं. जर शिकायचं असेल तर करावं लागेल. अदरवाईज आपल्याकडे बुक पण आहे. मग आता बुकची गरज कोणाला असते? बुकची गरज असते लहान मुलं जे बालवाडीतले आहेत, पहिलीतले आहेत, दुसरीतले आहेत, की जे मुलं स्वतः सेल्फ
क्रिएट नाही करू शकत. त्यांना गाईडची गरज लागते. आणि गाईडसाठी आपल्याकडे सिस्टमॅटिक सिलेबस असलेलं बुक पण आहे. म्हणजे आपल्याकडे असं काही नाही. आपल्या ताई इतक्या डेंजर आहेत, 8वी 9वीच्या मुलांना सुद्धा लेव्हल 0चं बुक चिपकवतात. मुद्दा संस्थेचा पार्ट असा आहे, संस्था अशी म्हणते की जिथं पालकाचे 2 पैसे वाचत असतील तर त्यांना जरूर वाचवले पाहिजे. त्यांना जरूर आपल्या योग्य गाईड केलं पाहिजे. जे गरज ज्यांना गरज आहे त्यांना दिलं पाहिजे. पण काय होतं की पालकांचा पण कधी कधी आग्रह असतो, नाही 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 नाही, आमच्या पिलाला पहिल्यापासूनच पाहिजे, पूर्ण सिलेबस पहिल्यापासून शिकवायचा आहे. मग शेवटी शिक्षकांचा पण नाईलाज होते. कारण पालक बाहेर म्हणतात, नाही नाही, त्यांचं आहे ना, असं आहे, त्यांचं तसं आहे, ते टी शर्ट देतात, ते बॅग देतात. त्यांचे लाड तिकडे आहेत. नका ऍडमिशन घेऊ, डायरेक्ट नाही म्हणून सांगायचं. टी शर्ट पाहिजे असेल आमच्याकडे येऊ पण नका ऍडमिशनला. ब्रेन ट्रेनकडे फडकायचं पण नाही. टी शर्ट आणि बॅग पाहिजे असेल तर काही फरक पडत नाही, तर ऍडमिशन नाही झाले तर. पण लोकांच्या डोक्यातून ही हवा उतरली पाहिजे, निघाली पाहिजे. हे फार इम्पॉर्टंट आहे. कारण हे चोचले बंद झाले पाहिजे, हे फार इम्पॉर्टंट आहे. पुढचा पाठ असा आहे की मग लेवल 0चं बुक आपल्याकडे आहे. ते जस्ट मी तुम्हाला दाखवून देतो, त्याचा फोटो दाखवतो. मी तुमचं थोडंसं माइंडसेट होईल की आपल्याकडे बुक आहे. हे सर्व बुक दाखवणार आहे मी. मला थोडासा पेन्सिलचा डाऊट येतोय. हा, वर्किंग होते माझी पेन्सिल, नो डाऊट आता. म्हणून हे बुक आहे, हे मी सर्व पेज आणि पेज तुम्हाला दाखवणार आहे. काय काळजी नका करू. हे पूर्ण बुक दाखवणार आहे. पण मग आता आपला जो प्रवास आहे ना, तो विदाऊट बुकचा आहे. विदाऊट बुकचा प्रवास आहे. तो सिनियर मुलांसाठी. आणि ॲज अ टीचर आपला विदाऊट प्रवास आहे, म्हणून आपण हे टूल ड्रॉ केलं. याच्यामधले बीट समजून घेतले. आणि काल मी पण होमवर्क करण्याचा प्रयत्न केला की मला तुम्हाला काय समजून सांगता येईल. आणि साधारण अपेक्षा होती की 1 2 3 केला की तसं. 4, दिसतंय ना, 5 हो. 6 7 दिसतंय का नाही तुम्हाला? स्क्रीन सेवन, दिसते की नाही? एट. हो हो. हा, दिसते. तेच तेच तर. हे 7. मग पुढे असेल 8, असेल तर काय? 8 असेल तर मीच तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. 8 म्हणजे असेल तर वरचा 5 आणि खालचे 3 8. मग 9 असेल तर काय? पुन्हा परत वरचा एक 5 आणि खालचे 4 बीट्स. दिस इज अ 9. हा 9. हे बघा, हा 8 झाला, हा 9 आला. मग 10 असेल तर काय? पुन्हा परत प्रश्न येतो काही ताईंचा. 10 असेल तर काय? काही हरकत नाही. 10 असेल तर 10च्या ऑर्डरचा हा फक्त एक बीट. दिस इज ऑल्सो 10. दिस इज ऑल्सो 10. पुन्हा परत 11 असेल तर काय? एखाद्या ताई म्हणतील 11 असेल तर काय? काही प्रॉब्लेम नाही. 11 असेल तर हा 11. मात्र 100% मी तुम्हाला सांगितलं होतं, 999 999 पर्यंतचं तुम्ही A to 999 म्हणजे तुमचे 50 60 70 हजार पानं भरले तर मला काही प्रॉब्लेम नाहीये. आता तुम्ही एका पानावर जरी एकच एवढं ड्रॉ केलं, मी एका पानावर समजा एवढं ड्रॉ केलं, तुम्हाला समजलं पाहिजे. ब्रेनला कोडिंग डिकोडिंग झालं पाहिजे. प्रत्येक नंबर ब्रेनला समजला पाहिजे. ही नवीन लँग्वेज आहे, नवीन टेक्निक आहे. तर हे ब्रेनला गेलं पाहिजे फोटो. कारण आपण फोटो मेमरी शिकतोय. फोटो मेमरीची व्हिज्युअलायझेशन आपल्याला मुवमेंट फास्ट करायची आहे. कारण जेवढं फास्ट तुम्ही पिक्चर बघाल, जेवढं मुवमेंट फास्ट पिक्चर तुमचा डोळ्यासमोर व्हिज्युअलाइज कराल, तेवढं इमॅजिनेशन कराल, तेवढं फास्ट कॅल्क्युलेशन तुमचं सुटणार आहे. आणि म्हणून हा पार्ट, मधुताई, हा फार पार्ट महत्वाचा आहे. आणि हेच शिकवण्याचं, मी काल जे सांगितलं ना तुम्हाला मराठा विद्याप्रसारक, हे जे मी तुम्हाला आतापर्यंत एक्सप्लेन केलं, हेच शिकवण्याचं 4 5.5 5 हजार रुपये घेऊन टाकतात. आणि बुकच तेवढ्याच बनलेलं आहे. परत एकदा सांगतो. मग झाली तुमची एक, बाहेरच्या मार्केटमध्ये गेला असाल तर एक लेवल झाली, असं समजा 0ची एक लेवल झाली. पण ती तुम्हाला कंप्लीट करायची आहे, प्रामाणिकपणे करायची आहे. नो शॉर्टकट म्हणून, अजिबात शॉर्टकट नाही. शुभांगीताई, केलंय का? 5-50 पेजेस भरलेत का? दाखवा बरं मला. दाखवा बरं. दाखवा जरा. हं. कोणी कोणी भरवलेत दाखवा बरं जरा. प्रामाणिकपणे घ्या बरं जरा नोटबुक. हं. साधनाताई, दाखवा बरं तुमची नोटबुक मला जरा. कोमलताई, तुमची नोटबुक दाखवा बरं मला जरा. कोमलताई म्हणतात, असं पण काय असतं का? जिथे अबॅकस शिकायला असं पण काय असतं का? त्यांना असं वाटतं, असं पण काय असतं का? हां, अश्विनीताई, हासेताई, दाखवा तुमची नोटबुक. ते म्हणतायत, मी तर कीर्तनाला आलेली आहे. मला काय माहिती महाप्रसाद भेटणार आहे म्हणून मी आलेली आहे. मला काय माहिती की इथं काहीतरी होमवर्क पण काय करावं होतं लागतं. फ्लॅट? हां? का जॉईन? हं. ठीक आहे.
ठीक आहे, ज्यांनी केला असेल तर त्यांचा मी धन्यवाद बाहेर गेली त्यांना. होती त्याच्यामुळे आज ठीक आहे. मला होमवर्क करायला वेळ ओके. नाही मिळाला. ओके. ठीक आहे. पण प्लीज, मी कालचे 2 दिवसाचे व्हिडिओ टाकलेत, एक एक शब्द महत्वाचा असतो. मी फक्त बडबड उद्या करणार आहे. होमवर्क सगळं कम्प्लीट. हा. बघूया. बघूया ना ताई, अश्विनी ताई, उद्या भेटणारच नक्की. आहेत आपण. ठीक आहे. ओके. हो, ठीक आहे. नक्की दाखवेल मी. ओके. ओके. ठीक आहे. पण प्लीज 100% करा, तरच हो ते प्रवासात तुम्ही सक्सेस व्हाल. ओके. सो पुढे जाऊया पुन्हा परत. तर हे आपण बघून घेतलं, हे काम तुमचं आहे आता. आता फक्त थोडस मी विचारेल. माधुरीताई, मला याचा आन्सर सांगा प्लीज लवकर. याचा आन्सर सांगा, थोडं फास्ट. हे व्हॉट इज द आन्सर? हे आन्सर काय ते सांगा मला. बर्गल ताई, माधुरी बर्गल ताई, येतोय माझा? 99. हा. हो, 99 आहे. थोडासा जोरात बोला प्लीज, जोरात बोला. काही शेजारी दोन घर, 99. हा, जोरात दोन घरी आवाज गेला तरी चालेल, म्हणजे त्यांना पण समजेल की त्यांच्यामुळे तुमच्याकडे ऍडमिशन येतील. तुम्ही शिकतायत म्हणून जोरात बोला. ओके. त्याच्यानंतर याचा आन्सर सांगा मला. 75. 75. 75. ओके. याचा आन्सर 75. सांगा मला. याचा आन्सर सांगा. 84. 84. 84 सर्वजण कन्फर्म आहे? 84. ओके. हो व्यवस्थित बघा. 84. पिक्चर बघितल्या बघितल्या आपल्याला समजलं पाहिजे. जेवढ्या फास्ट आपल्याला दिसत असेल तेवढ्या फास्ट आपल्याला बघता आला पाहिजे. हाच उद्देश आहे, बाकी काही नाही. ओके. आता पुन्हा परत, बरोबर 5 आहे. पुन्हा परत सांगा. तेच इकडे गेले का उज्ज्वला अजून एक गांगुर्डे, ज्यांना ज्यांना मी नाव घेईल त्यांनी बोला शक्यता. उज्ज्वला चालेल. गांगुर्डे, सांगा मला याचं उत्तर. त्याच्यामध्ये 100 मध्ये लगेच ते काय म्हणतात प्लीज प्लीज प्लीज, 500 बाकीच्यांनी येतात. माईक बंद ठेवा. बाकीच्यांच्या घरातून 50 मध्ये आवाज येत आहेत मला. मी ज्यांचं नाव घेतलं त्यांनीच फक्त माईक ऑन करा. उज्ज्वला गांगुर्डे, हा, मला याचं याचं उत्तर सांगा. उज्ज्वला गांगुर्डे, माझा माईक, माझा आवाज असेल तर माईक ऑन करा प्लीज. बोला. 48. 48. 48. पुढच्याचा सांगा लगेच. 85. विचार करावा लागतोय ना, विचार करावा लागतोय अजून. मोजावं लागतंय. असं मोजलं. हो 50, सर. हो 60, हो हो. 70, 80. महा 80 झाला का, महा 5 झाला का, असा विचार केला ना, खरंच सांगा प्रामाणिकपणे. हो ना. अस हो हो. हा, मग थोडा होमवर्क अजून 2-4, 100-200 पेजेस होमवर्क करायला पाहिजे ना, तेव्हा बेस्ट फास्ट ब्रेनला सपोर्ट उत्तम. मी तुम्हाला सांगतो, मला माहिती आहे का. क्विकली, जर तुम्हाला रविवारपर्यंत माझ्या स्पीडने तुम्हाला कॅल्क्युलेशन जर यायचे असेल तर तुम्हाला हा होमवर्क करावा लागेल. जर केला नाही ओके सर. तर प्लीज कंजूशी करू नका. सांगा याचा आन्सर सांगा. 33. 33. वेळ लागतोय अजून पण. ठीक आहे. हेच बघतोय मी. सर्व ताईंना वेळ लागेल असं नाही आणि सर्वच ताई फास्ट सांगतील असं नाही. पण मी जस्ट सॅम्पलिंग चेक करतोय. अनिता ताई, याचे उत्तर सांगा. अनिता ताई. हं. अनिता पेठे ताई. 28. 28. नेक्स्ट. 15. 15. नेक्स्ट. 16. 16 का 60? 60. 60. 60. ठीक आहे. 60. ओके ना. क्विकली दिसलं पाहिजे. हा हा 50, हा 50 आणि हा 10 आहे. हा 10 आहे म्हणून हा फोटो 60चा आहे. हा 10 आहे. हा 10 आहे. हा 5 आहे म्हणून हा फोटो 15चा आहे. हे दोघं 20 आहेत. हे दोघं काय आहेत? 20 आहेत. आणि हा इकडचा फोटो 8चा आहे. हा 8चा आहे. आणि म्हणून 28 आहे. क्विकली, जेवढं क्विक ब्रेन तुमचं तुम्हाला रिस्पॉन्स देईल तेवढं तुम्हाला कॅल्क्युलेशन पुढे करायला मजा येणार आहे. म्हणून प्लीज कुठलीही कंजूशी करू नका. ज्या ताईंनी कंजूशी केली असेल त्यांनी उद्या भरून काढा ती कंजूशी. जेवढी प्रॅक्टिस करता येईल तेवढी करा. ओके. ही अपेक्षा आहे. ओके. त्यानंतर पुढे जाऊया. एकच मिनिट. हा. आता इकडे लक्ष द्या सर, पुन्हा परत. मला खूप त्रास देते सध्या व्हाईट बोर्ड, पण काय हरकत नाही. चलो ठीक आहे, इकडे लक्ष द्या. आता याला आपण कोडिंग आणि डिकोडिंग असं म्हटलं होतं, पण जेव्हा तुम्हाला मी सांगेल की 96, ही पण प्रॅक्टिस करा.
आता इथं नंबर्स दिले आणि मग 96 म्हटलं की करा, तुम्ही ड्रॉ करा, सर्वजण करा फटाफट, नोटबुकवर ड्रॉ करा. नंतर माझी फिगर आणि तुमची फिगर सेम आली का, मॅच होते का, चेक करा. हा, इकडे बघायची गरज नाही, करा ड्रॉ फटाफट, करा ड्रॉ, बरोबर, म्हणजे मॅच होते की नाही बघा.